असह्य उन्हाळा सुसह्य करण्यासाठी प्या सरबत, तर त्यासाठी जाणून घ्या सरबत व त्यांचे उपयोग माहिती करा आणि रोज प्या. लिंबू सरबत. सकाळी लिंबू पाणी पिल्याने पोट साफ होते, गॅसेस व ॲसिडिटीची समस्या कमी होते. व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोमट पाणी, लिंबू आणि मध घेतल्याने चयापचय सुधारते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी हे उत्तम पेय आहे. लिंबू पाणी पिल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून त्वचा स्वच्छ ठेवते. आवळा सरबत. आवळ्यात मुबलक प्रमाणात क जीवनसत्व असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या दूर करते. यामुळे केस दाट, काळे आणि चमकदार होतात. त्वचा डिटॉक्स होऊन तेजस्वी होते. नियमित आवळ्याचे सरबत पिल्याने वजन कमी होते, डोळ्यांची जळजळ कमी करते आणि दृष्टी सुधारते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करते. कोकम सरबत. उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कोकम सरबत उत्तम आहे. हे शरीराला लगेच एनर्जी देते. पित्त, आम्लपित्त, गॅस, अपचन आणि पोटदुखीवर हे उत्तम घरगुती औषध आहे. शरीरातील दाह, जळजळ, उष्माघाताचा त्रास कमी करते. नियमित कोकम सरबताचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. हे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पान सरबत. पान सरबत पोट शांत करते, अन्न पचनास मदत करते. हे शरीराला त्वरित थंडावा देते, ज्यामुळे उष्माघातापासून बचाव होतो. जेवणानंतर हे सरबत पिल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते. यासोबत गुलकंद व बडीशोप वापरल्यास अत्यंत चविष्ट लागते. कैरीचे पन्हे. उन्हाळ्यामुळे होणारा ताप आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कैरीचे पन्हे उपयुक्त आहे. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखते. पोट थंड राहते. अपचन आणि पोटफुगी दूर होते. इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. टरबूज सरबत. शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी हे उत्तम पेय आहे. व्हिटॅमिन ए आणि सी मुळे त्वचेला चमक येते. यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचन क्रिया सुधारते. नक्की प्या आणि आनंदी रहा.